जय शिवराय भावांनो. तर आज आपला 13वा दिवस आहे कॉर्पोरेट फिटनेस लाईफस्टाईलच्या 75 डेज चॅलेंजचा. आज आपण स्ट्रेचिंगबद्दल बोलणार आहे. आपली प्री वर्कआउट मील घेऊन आलो आपण. आज आपला अप्पर बॉडीचा वर्कआउट होता. आपण आपल्या बॅकला ट्रेन केलं, त्याच्यानंतर आपण चेस्टला ट्रेन केलं इन्क्लाइन डंबेल प्रेसनी. रघु भाऊ आपल्याला जॉईन झाला आज. चेस्ट नंतर आपण आपल्या शोल्डरला ट्रेन केलं शोल्डर प्रेसनी. चांगल्या शोल्डरसाठी शोल्डर प्रेस ही एक बेस्ट एक्सरसाइज आहे. तर आपण आपलं सगळं वर्कआउट कम्प्लीट करून नंतर स्ट्रेचिंग केली. मी पुढे दाखवतोय त्याप्रमाणे तुम्ही पण भावानं स्ट्रेचिंग करत जावा. स्ट्रेचिंग केलं तर तुमची बॉडीची जी फ्लेक्सिबिलिटी आहे ती वाढते. परत तुमच्या मसलमध्ये जो स्टिफनेस आला असतो किंवा जी सोअरनेस असते ती कमी होती, किंवा तुम्हाला जी एखादी इंजुरी होणार असेल तर ती इंजुरी होत नाही. त्याच्यामुळं बरेच जण विदाऊट स्ट्रेचिंग करता घरी जातात, त्याच्यानंतर म्हणतात हे दुखते ते दुखते. हे स्ट्रेचिंग न करणं हेच त्यांचं मेन कारण आहे. मोस्टली लेग डे झाल्यानंतर आपले लेग पेन करतात, तर लेगच्या नंतर स्पेशली स्ट्रेचिंग करायचं भावांनो. आज शनिवार असल्यामुळं बजरंगबलीचं दर्शन घेतलं. बाकी आपलं नाश्ता जेवण आपलं कंप्लीट केलं आपण सगळे मिल. संध्याकाळी ग्राउंडमध्ये थोडा आपला वॉक कंप्लीट केला. बाकी संध्याकाळी जेवण करून महादेवाचं दर्शन घेतलं. आपल्या आजच्या सगळ्या दिवसभराच्या स्टेप कंप्लीट केल्या. हा व्हिडिओ तुमच्या भावाला शेअर करा जो स्ट्रेचिंग करत नाही. जय श्रीराम.